वेलकम बॅक टू माय चॅनल। कसं आहे सगळेजण मस्त मजेत आहात ना। तर आज मला इथलं थोडंसं साफसफाई जी आहे ती करायची आहे, कारण की बरं सगळं अस्ताव्यस्त आहे आणि आता म्हणजे 10:15 वाजून गेलेले आहेत। अजून मला झाडांना पाणी वगैरे घालायचं आहे। जेवणाचं आणि नाश्ता वगैरे मी आटपलेला आहे। किचनचं थोडंफार काम जे आहे ते बरंच म्हणजे थोडंफार असं नाही, बरंचसं जे काम आहे ते झालेलं आहे। त्याच्यामुळे आता माझी इतर जी कामं आहेत ती चालू होतात। तर आज म्हटलं की थोडीफार साफसफाई करूया। घर पण हे झालेलं आहे, सगळं इकडे तिकडे आहे। कसं असतं ना की माझे व्हिडिओ वगैरे त्याच्यात कामात मला वेळ गेला ना की थोडंसं घराकडे दुर्लक्ष होतो आणि मग असं एक दिवस वगैरे असं ठरवायचं की बाबा या दिवशी आपण साफसफाईच करायची, इतर काही कामं नाही करायचे। तर आज मी तेच ठरवलेलं आहे। तर इकडे आता गोल्डन साहेबांना मी पहिल्यांदा साखळी लावून ठेवून दिलेली आहे, कारण की त्याला नाही बांधून ठेवलं तर तो मला कामं करू देणार नाही। तर आता 10:30 वाजायला आले असल्यामुळे आता त्याचा नाश्त्याचा टायमिंग झालेला आहे। खरं तर त्याला फूड द्यायचं असतं, पण मलाच वेळ नाही आहे सकाळपासनं, त्याच्यामुळे फूड द्यायचं राहून गेलं आहे। आणि आज खरं तर म्हणजे उठायला पण उशीर झालेला आहे। उठायला उशीर झाला का तर ते पण सांगते। झालेलं असं की आम्ही म्हणजे परवाच्या दिवशी आम्ही तिकडे म्हणजे आमचे नातेवाईक आहेत, तर तिकडे त्यांना हॉस्पिटलमध्ये होते, तर ते तिकडे आम्ही गेलो होतो त्यांना बघायला, म्हणजे बांबोळीला, म्हणजे गोव्याच्या साईडला तिकडे, म्हणजे गोव्यामध्येच। तर तिकडे गेल्यामुळे रात्री मी उशिरा निघालो, 11:15च्या मानाने काहीतरी निघालो आणि रिटर्न आम्ही 3 वाजता घरी आलो। तर त्याच्यामुळे काय झालं की झोप पूर्ण नव्हती झाली, रात्र जागरण झाली होती। 3 वाजल्यानंतर आम्ही इकडे येऊन आराम केला, झोपलो वगैरे, पण तरी पण शेवटी आपण नेहमी जे झोपतो त्या म्हणजे 7-8 तास, तर ते आपलं शेवटी वेगळं असतं। त्याच्यामुळे मग उठायला वगैरे उशीर झाला। तर कालचा जो दिवस होता ना तो पण आम्ही म्हणजे नेहमीप्रमाणेच उठलो, तरी पण झोप पूर्ण नाही झाली ती। काल दुपारी पण मी झोपले नव्हते, त्याच्यामुळे आज रात्री म्हणजे काल रात्री पण आम्हाला उशीर झाला झोपायला, त्याच्यामुळे आज सकाळी उशीर। तर असं सगळं झालं। एक दिवस जरी माझं असं आहे ना की मी एक दिवस जरी जागरण केली ना तर माझं पूर्ण 2 दिवस माझं ते रुटीन सगळं चेंज होऊन जातं। तर असं सगळं झालं होतं। आणि त्याच्यामुळे काल पण गोल्डन पण आमच्याबरोबर गेला होता, त्याच्यामुळे गोल्डन पण काल दिवसभर झोपून होता। त्याला पण गाडीमध्ये तसं झोपायला भेटलं नाही, म्हणजे त्याला सांगतो मी झोप वगैरे म्हणून, पण तो काय ऐकायला तयारच नव्हता। त्याला ते सवय नाही ना गाडीमध्ये झोपायची, त्याच्यामुळे तो झोपलाच नाही, आमच्याबरोबर पूर्ण रात्र जागी होता तो। तर अशामुळे आज थोडंसं उशीर झालं आहे, तरी पण आता किचनची कामं मी आवरली। आता इथली जरा साफसफाई करते आणि बघूया आता कितपत काम होते। तर चला आधी पहिल्यांदा मी झाडांना पाणी घालून घेते। सकाळी उठलं ना की कामं जी काय सुरू होतात ना ती रात्रीपर्यंत चालू होतात, आणि मी एकटीने हे सगळं करत असते ना, त्याच्यामुळे खरं तर खूप भारी पडतं। सगळे चॅनल्सचं व्हिडिओ वगैरे सगळं ते पाहणं आणि हे सगळी घरातली परत कामं आवरणं, आणि थोडी जरी अस्वच्छता असेल ना तरी मला माझी चिडचिड होते खरं तर। त्याच्यामुळे मग इकडे पण लक्ष तेवढाच द्यावा लागतो, त्याच्यामुळे दिवस कसा जातो हे समजत नाही। आता आज शुक्रवार आहे ना, कळलं पण नाही आज शुक्रवार आहे तो, आणि कधी काय म्हणजे असं हे झालं समजलं पण नाही आहे, म्हणजे असं सगळं आहे। कधी तो शनिवार रविवार आला का परत असं वाटतं की अरे आठवडा कधी संपला कळलं पण नाही। आता इथे झाडांना पाणी घालते, नाही घातलं ना की परत संध्याकाळी ती झाडं जी असतात ना, काही झाडांना भरपूर पाणी लागतं, त्याच्यामुळे ती अशी कोमजल्यासारखी झाली ना की खरंच बघवत नाही। आणि माझ्याकडे आता दोन्ही बाल्कनीमध्ये सगळीकडे झाडं आहेत, भरपूर झाडं आहेत, कारण की आम्हा दोघांना पण झाडं आवडतात। आणि स्वीटी आणि गोल्डन पण असतात ना झाडांमध्ये, त्यांना स्वीटीला पण भरपूर आवडतं झाडांमध्ये फिरायला वगैरे, छान मस्ते ती बाल्कनीमध्ये अशी बसून असणार, आणि तिला खूप छान वाटतं। चिमण्या वगैरे येतात ना बाल्कनीमध्ये, ते तिला आणखी आवडतं। आणि आम्हाला पण खूप आवडतं झाडांना फुलं वगैरे आली ना की खूप छान वाटतं। आज सकाळी पण ना नवीन झाडं आणलेली आहेत ना 2 जास्वंदीची, त्यांना फुलं आलेली होती, आता ती देवाला घातलेली आहेत। खूप छान वाटतं। सकाळीच उठले होते आम्ही, आधी पहिल्यांदा बाल्कनीमध्ये जातो आणि ती फुलं बघतो, कुठची फुलं फुललेली आहेत, आणि त्याचा आनंद हा वेगळाच असतो। आता इकडे सगळ्या झाडांना पाणी घातलं मी, परत स्प्रे बॉटलने असं स्प्रे करून घेते, कारण की ना छान वाटतं ते झाडांवरती असा पाण्याचा शिडकाव झाला ना की। आणि कसं असतं ना की झाडं पण सगळी छान अगदी हिरवीगार पण दिसतात, त्याच्यामुळे मी एकदा तरी दिवसातनं स्प्रे करते। हल्लीमध्ये काही दिवस वेळ नाही भेटला होता, त्याच्यामुळे स्प्रे करणं राहून गेलं होतं। आणि तिकडे त्या साईडला ना स्वीटी बसलेली होती, माझ्या लक्षातच नाही आलं, थोडंसं तिच्यावरती पाणी पडलं बिचारीवरती, मला वाटलं की ती पळून जाईल, पण नाही, ती थांबली होती। आणि इकडे ती अशी ना इथे बसून असते, ती सकाळच्या टायमिंगला मस्त अगदी ऊन येतं ना तर तिला छान वाटतं तिथे उन्हात बसायला। आता गोल्डनला इकडे खायला दिलेलं आहे, त्याचं फूड दिलं त्याला मी, कारण की तो स्वतःहून कधीच फूड खात नाही,
त्याला जरा भरवावं लागतं. आणि आता हे चेंज जरा करायचं आहे मला. हे काय केलं नाही बघा, हे आमचे आर्टिस्ट बघा किती चांगले आहेत ते. हे इकडे सगळं फाडून टाकलेलं आहे याने. तर आता तेच मला सगळं आता चेंज करायचं आहे. मला नवीन सोफा कवर परत आणावं लागणार आहे याच्यामुळे, या कार्टूनमुळे. काय तू केलंस ना कारणामध्ये काही नाही, आम्हाला फरक नाही पडत. तर आता आम्ही ना व्हॅक्यूम क्लीनर खरं तर घेतलेला आहे, पण मला वाटतं 2 वेळाच वापर केला. एकदा ज्यावेळी नवीन आणलं होतं त्यावेळी, आणि त्याच्यानंतर काही थोड्या दिवसांनी मी दुसऱ्या वेळा वापर केला. नाहीतर काही वापर केलेला नाही आहे खरं तर. वापर नाही म्हणजे काय माहिती आहे का, एकदाच जर आपण स्वच्छ सगळं क्लीन केलं ना, तर मग काही जास्त बघावं नाही लागत आहे. आणि आताच काय एवढी धूळ नव्हती. गेल्या वेळी तर ना पहिल्या स्टार्टिंगला भरपूर धूळ वगैरे बसलेली होती सोफ्यावरती, त्याच्यामुळे ते सगळी निघालेली आहे. त्याच्यामुळे आत्ता तेवढं काय झाडा वगैरे लागलं नव्हतं. त्याच्यामुळे मग मी ह्या ब्रशनेच सगळं असंच हे करून घेतलेलं आहे, सगळं झाडून वगैरे. आणि ते कवर तर तुम्ही बघितलं असालच गोल्डनने काय केलं नाही ते. आता मला शिवावं लागणार आहे, नाहीतर मग ते नवीन कवर घ्यावं लागणार आहे. तर बघू कसं काय ते. तर आता हे दुसरं कवर होतं माझ्याकडे, तर म्हटलं आता हेच आधी घालून घेते. आणि कवर काय मी वरच्यावरती बदलावी लागतातच, कारण की गोल्डन इकडे तिकडे फिरत असतो, नाचत असतो, उड्या मारत असतो. त्याच्यामुळे त्याची साफसफाई आणि त्याचं धुणं वगैरे पण करावंच लागतं. तर आता सगळी कामं जी आहेत ती आवरून मी संध्याकाळी अशी बसलेली होते. आणि बसल्यावरती गोल्डन बघा इकडे येऊन बसलेला आहे. त्याला काहीतरी सांगायचं आहे मला, म्हणून तो आला आहे. आणि असंच इकडे माझ्या कळी काढतो आहे. केसाचा क्लिप वगैरे त्याला ओढायचा असतो, तर त्याचं असेच कारणामे चालू असतात. आणि आता मी थोडा वेळ आराम करणार आहे, म्हणजे आराम काय बसणार आहे थोडा वेळ. आणि नंतर काय परत बाकीची जी कामं आहेत ती सुरू होणारच आहेत. तर आज खरं तर जेवणाचं अजून काय आमचं ठरलेलं नाही आहे. जेवणाचं म्हणजे काय झालं आहे की तिकडे आता ओरसला ना परम मराठा समाजाचा हिरक महोत्सव आहे. तर 22 आणि 23 तारीख असे 2 दिवस आहे. तर त्याच्यासाठी तिकडेच गेलेले आहेत. त्याच्यामुळे आता तो कधी येईल त्यावेळी आमचं जेवणाचं बघणार आहोत. तर त्याला आधी विचारून घेतलं की तू जेवायला येणार आहेस का तिकडून जेवून येणार आहेस. तर तिकडे थोडंसं त्याने खाल्लं नाही, त्याच्यामुळे तो बोला की मी घरी येऊन थोडंसंच खाईन. तर आता मला प्रश्न पडला की आता काय बनवू, कारण की हल्ली ना भाज्या खाऊन खाऊन खरंच कंटाळा आला होता. त्याच्यामुळे म्हटलं की आताही म्हटलं सुकी मच्छी आहे तर त्याचंच बनवते. तर इकडे आता हे दोडी आहे, तर ती आता भाजणार आहे. छान लागते दोडी, म्हणजे ज्यांना खायची सवय असेल ना तर त्यांना ती आवडते, ज्यांना सवय नसेल तर त्यांना ते आवडणार पण नाही. आणि गोल्डन बघा ते वासानेच खरं तर वेड्यासारखा नुसता झालेला होता. तर त्याचा सारखं येऊन येऊन बघत होता, ओट्यावर उभं राहून वाकून वाकून बघतो की मला त्यातलं काय भेटणार आहे की नाही ते. तर ती दोडी आधी मी पहिली भाजून घेतली, कारण की त्याचं सगळं आतलं जे मांस असतं ते काढायचं असतं. त्याच्यामुळे म्हटलं ते गरम असणार आहे, लगेच काढायला भेटणार नाही. त्याच्यामुळे म्हटलं ती आधी भाजून घेऊया. ते जर थंड झाल्यावर मग त्याला सगळं ते साफ करून घेईन मी. आणि आता इकडे गोलमा बनवते. अहोनी सांगितलं आहे की गोलमा आणि भाकरी बनव म्हणून, त्याच्यामुळे मग तो आता गोलमा बनवायला घेतलेला आहे. तर कांदा वगैरे सगळं आधीच कट करून ठेवलेलं होतं, म्हटलं बनवेन. तर आता इकडे मी शिजवलेला बनवते, भाजलेला वगैरे बनवत नाही. शिजवलेला म्हटलं तर हा कधी येणार आहे काही माहिती नाही. भाजलेला कसा तो म्हणजे लगेच जेवायचं असेल त्यावेळी बनवला तर तो चांगला लागतो भाकरीसोबत. म्हणजे असा कसा आपण तो गोलमा भाजून वगैरे घेतो ना, त्याच्यामुळे कसं तो एकदम असा कुरकुरीत वगैरे असतो, त्याच्यामुळे तो छान लागतो. तर म्हटलं आता हा कधी येणार आहे का अजून काय त्याचं काय माहिती नाही. त्याच्यामुळे म्हटलं की असंच आता गोलमा बनवते. आता हे झालं बनून की नंतर मग मी भाकरी बनवायला घेईन. तर असं आत्ताचं रुटीन आहे. जास्त काही कोण जेवणार नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं बनवलेलं आहे. संध्याकाळी असंच काही काही फ्रूट वगैरे असतात आणलेले, तर तेच खाल्लं म्हणजे खाणं झालं की मग तेच रात्री काय फारशी भूक नसते. आणि आज काय तर उलटं झालं, उशीरच झाला सगळं जेवण वगैरे, म्हणजे यायलाच उशीर झाला. 9 9:30च्या नंतरच मला वाटतं आलेला होता. आणि त्याच्यानंतर मग सगळं जेवण वगैरे होईपर्यंत खूप उशीर झाला होता. तर असंच असतं सगळं, म्हणजे जेवणाच्या वेळा ज्या असतात ना आमच्या त्या नवऱ्याच्या येण्यावरती असतात. त्याचं कुठे काम निघालं का तो उशिरा आला का परत आमच्या जेवणाला उशीर, मग जेवणाला उशीर झाला की सगळी किचनमधली कामं वगैरे सगळे करायला परत उशीर लागतो. आणि मग त्याच्यानंतर मग परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं म्हटलं तर उठायला होत नाही, अशी सगळी परिस्थिती असते. तर आता पटकन इकडे हे बनवून घेते. आणि तिकडे स्वीटी आणि गोल्डन सारखी फेऱ्या मारत होत्या की त्यांना ते वास येत होता. स्वीटी काही फारशी खायला बघत नाही, पण ती उगाचच फिरत बसणार की काय आहे कुठे काय आणलेलं आहे ते बघण्यासाठी. जेवण वगैरे झालं आणि आता इकडे थंडा घेतलेला आहे, थम्सअप आहे. तर किती दिवस म्हणजे आमच्याकडे काही सारखे सारखे आम्ही घेत नाही म्हणा, पण आज म्हटलं मी नवऱ्याला सांगितलं, म्हटलं आम्हाला थम्सअप पाहिजे म्हणून आण म्हणून. तर त्याने आणलेलं होतं. तर आता इथे मी प्यायला घेतलं. आणि गोल्डनला असं वाटतं की माहिती की हे काहीतरी पिता तरी मला काय देत नाही. तर त्याला मी सांगते
तू आईस्क्रीम खाऊ शकतोस पण हे थम्सअप नाही प्यायचं आहे तू, पण तो काय ऐकायला पडलेला नव्हता. तर चला, असा हा जो ब्लॉग होता तो एवढाच आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत मस्त आणि मजेत राहा.